नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता अगेन गाडीचा रस्ता. मस्त असा व्ह्यू. कोणता गाव आहे? मित्रांनो, बघू शकता आम्ही आता पंढरपूर गावा शेजारचे रोपळे गाव म्हणून आहे. तर ते गावा शेजाराहून आगगाडीचा रस्ता जातोय. तर बघू शकता आगगाडीचा रस्ता. तर मित्रांनो, पंढरपूरला यायचं कारण म्हणजे मुळं आमचं हेच होतं की मित्र बोलला आहे की माझं काही काम आहे, ते बागाच्या कामाला वगैरे येतात ना, तर म्हटलं त्याच्याबरोबर जाऊन येऊ, बघू बाग कसा असतो द्राक्षाचा प्रत्यक्ष. तर आम्ही आता आलो आहे. बघू शकता तुम्ही द्राक्षाचा बाग कसा असतोय. तर मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने जावतो जेणेकरून तुम्हाला बाग व्यवस्थित दिसेल. तर या पद्धतीने बाग असतो द्राक्षाचा बाग, आणि त्याला काही विशिष्ट त्याची कामे केल्यानंतर त्याला द्राक्ष लागतात. तर आता आपण या व्यक्तीला विचारू की नेमके आता काय काम करावं लागेल जेणेकरून शेवटी फळ कशा प्रकारे येईल, त्यासाठी कोणते कोणते कामे करावे लागतील. तर आता बघा, तुम्हाला सांगेल थोडक्यात. मित्र, याचं काम कसं आता एक केल्याने म्हणजे काय केल्याने आता याच्यानंतरची प्रोसेस काय राहील, कुठलं काम करावं लागेल? तर असं हे आता काडे आहे. हां, ही काडे आता पिकलेले आहे. हो. ही काडीची पहिली सपिंग आहे. हां, त्याच्यावर काय हे 1-2-3 डोळं ठेवून तिसऱ्या डोळा इथून मध्ये मध छाटावं लागेल. छाटावी लागेल का? छाटून झाल्यावरती मग पेस्ट करावी लागेल. हां हां. पेस्ट झाल्यावरती ती काडी 10-15 दिवसात फुटेल. आणि फेल काढायला म्हणजे वांज काढायला वांज, हां, फेल काढी. मग ते आपल्याला 1-2 घडं ठेवायचे. बाकीचं जे आहे ते म्हणजे 2 घडं व्यवस्थित साफ करून हां. ती काडी ठेवायची. काडीवरती 2 काड्या आणि बाकी काढून टाकायचं. मग तेच 2 घडं म्हणजे काही दिवसात चांगले तयार होतील. चांगले, आणि त्यांच्यावर मग फवारणी वगैरे करून पीक फवारणी शेवटी करून, येसपर्यंत त्याची काळजी घ्यायला आणि मग लागते. तेच त्यांना पाणी उतरलं की मग ते हां, खाऊ शकतो बा असं. खाऊ शकतो आपण. म्हणजे मग ते आपण खाऊ गोडी. तर बघा मित्रांनो, आता ही जी द्राक्षाची जी फांदी आहे ना, ती आता छाटणी करायची आहे त्याची. तर मित्र बोलला का ही पहिली सपकिंग केले आहे, काडी इथंवर झाले आहे. ते आता 1 2 3 असं 3 डोळे ठेवून हां, 1 2 3 डोळा ठेवून छाटणी करावी लागेल. आणि छाटणी केल्यानंतर काय त्याला करावं लागतं? पेस्ट लावावं लागते नाही का, लाल लाल कलरचं असतं ते पेस्ट वगैरे लावावं लागेल. आणि नंतर मग त्याला नवीन पालवी फुटेल. आणि ती पालवी फुटल्यानंतर द्राक्षाचे घड वगैरे निघतात. आणि ते मग जे फेल काडी वगैरे असते, त्या काडीला किती घड वगैरे ठेवायची, ती सगळी प्रोसेस मग जे काम करतात बागाचे वगैरे काम, त्यांना पूर्ण प्रोसेस माहीत आहे. मला एवढं माहीत नाही, पण आपण या मित्राच्या मदतीने समजून घेऊया. नंतर मग करून ते 2 घड तयार होतात, मग ते खायचे. आणि मित्रांनो, जेवढं कष्ट घेतलं तेवढं फळ भेटतंय. तर या प्रकारचे आहे, शेतात कष्ट जेवढं केलं तेवढं उत्पन्न मिळते. तर अशी प्रकारे बाग आहे, बघू शकता मस्त. तर अतिशय सुंदर अशी बाग. तर मित्रांनो, तुम्हाला आता हे द्राक्षाच्या बागाचं नेमके आता काय काम करावं लागेल, कोणत्या कामासाठी नेमके आता जे द्राक्षाचे जे फांदी वगैरे वाढले आहे त्याचं काम कसं करावं लागेल याची थोडक्यात माहिती या मित्रांनी दिली. तर आम्ही आता इथून हे काम वगैरे बघून झालं की आता आम्ही डायरेक्ट पंढरपूरला म्हणजे विठ्ठल माऊलीचे दर्शन वगैरे घ्यायला तिकडे जाणार आहे. जेवढं तुम्हाला दाखवता येईल, म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल शक्य तेवढं तुम्हाला मी व्हिडिओ त्या आजूबाजूचा परिसर धावण्याचा प्रयत्न करेन. तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट वगैरे व्हिडिओ वगैरे बघायला भेटेल. तर या प्रकारे पंढरपूरकडील द्राक्षाचं बाग वगैरे असतात. मलाही त्याच्याबद्दल फारसं माहीत नाही, पण मग आता मित्र बरोबर आलं तर थोडं काय फार माहिती पाहिजे.
या प्रकारचे. चला तर मग भेटूया. तर मित्रांनो बघू शकता रस्त्याच्याच आम्ही ज्या बागामध्ये होतो त्या बागाच्या शेजारी आगीन गाडीचा रस्ता आहे. त्या आगीन गाडी गेली. किती मोठे होते. मला बागाची बाहेर येत असतो गाडी कुठल्या कुठे निघून गेली. गणेश. तर मित्रांनो मस्त मोकळं असं वातावरण आणि त्या शेतकऱ्याकडे आलो आहे. त्याच्याच वावर आहे. तर मित्राला बघू बरं काय सापडलं आहे. काय भेटलं? उडदाची शेंग. तर बघा मित्रांनो शेंग दाव ना कसे बघू. तर मित्रांनो हे शेत तुम्हाला दिसतंय ना, हे याच्या अगोदर याच्यामध्ये उडीद या प्रकारचे उडीदाचे शेंगा असतात. उडीद लावले असेल, लागवड केली असेल तर त्याचं शेत आहे आणि त्याचे दाणे बघू शकता या प्रकारचे उडीद असतात. तर आपल्या गावाकडे सुद्धा उडीद वगैरे आदिवासी भागामध्ये पाऊस काळाच्याच दिवशी आदिवासी शेतकरी उडीद वगैरे पेरत असतात आणि या दिवसात इकडे पिकलेला आहे. या दिवसात त्यांनी शेती वगैरे करून आणि त्याचं धान्य वगैरे काढायचे मशनीत चालू आहे काम. तर या प्रकारचे उडीद वगैरे असतात बघू शकता. तुम्हाला मी त्याचा फाटा दावतोय म्हणजे शेंगा कशा असतात. तर बघू शकता या प्रकारच्या उडदाच्या शेंगा असतात. उडीद नवी. हो. माणुसकी म्हणतात त्याला. आणि एकदम म्हणजे माणुसकी असा इकडे का नाही. मस्त. आपले वाणी ना इकडे आपल्या परिसरात जेवढा पाणी पडतो तिकडं तसा इकडं नाही पडत वाटतं. इकडं पाऊस आला तर आला नाहीतर येऊ शकत नाही. आगीन गाडीचा रस्ता मित्रांनो. आताच एक आगीन गाडी येऊन गेली. आगीन गाडी का शूट करता नाही जमली. आता जर इतकेच परत जर आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. मस्त दिसतंय. आता हे किती येऊन गेली ना, म्हणजे अर्धी तासाला असते काय. तुम्ही काय दरवर्षी इकडे येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय आगीन गाडी दर दिवशी दिसते. हां